इथे आम्ही ऑप्ट केलं होतं. सिन्स वी वर 4 पीपल, तर हे 2 रूम आम्ही घेतले होते. द एक्सपिरियन्स आय वुड रेट 10 on 10. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक वन्स अगेन. आत्ता वाजता आहेत सकाळचे 7 आणि आपण परत निघालो आहे बीचकडे. आणि आज आहे आपला डे 3 आणि आज आपण चेकआउट पण करणार आहोत. त्यामुळे आज मार्केट वगैरे इथलं एक्सप्लोअर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आजचाही व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ही पूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवा. चला भेटूया समोर बीचवरती. मी कॅमेरा फ्लिप करून तुम्हाला दाखवतो रस्ता कसा दिसतोय समोर ते. आपण जे आलो आता इथून, तर इथे आपला रिसॉर्ट आहे ओशन ब्रिज. इथे पण असे होमस्टे आणि केलेले आहेत. आणि पुढे गेल्यानंतर हे समोरचे बघताय तुम्ही, तर एक फक्त 5 मिनिटावरती इथे अनएक्सप्लोर्ड बीच आहे. इथे समोर जर बघितलं तुम्ही तर आपण तिथेच जाणार आहोत. त्या दिवशी संध्याकाळचा सनसेट आपण इथूनच पाहिला आणि कालचा सनराईज पण आपण कर्देच्या इथून बीचवरनं पाहिला. तो साधारणतः इथून पुढे गेल्यानंतर एक बाय वॉक 15 ते 20 मिनटं आणि जर कार असेल तर 5 मिनटात तुम्ही पोहोचता. आणि तिथे फोटो पॉईंट्स पण आहेत. मी तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं होतं या सिरीजच्या की ही टूर कशी आम्ही प्लॅन केली. फ्रेंड ऑफ फ्रेंडने रेकमेंड केलं. एक रिसॉर्ट होता इथे ओशन ब्रिज नावाचा. तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तरी तुम्हाला त्या रिसॉर्टचे डिटेल्स मिळतील. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकीचे डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इथे देतोच. तर महाड मध्येच हे येतं. जर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला यायचं असेल तर महाडची बस पकडून तुम्ही इथे येऊ शकता या गावात. गाव खूप मोठं नाही आहे, छोटं गाव आहे, पण बेसिक ॲम्युनिटीज सगळ्या आहेत. स्टार्टिंग फ्रॉम ट्रान्सपोर्टेशन टू द ATM, बँक आणि सगळं अवेलेबल आहे. त्यामुळे यू डोंट हॅव टू वेट फॉर, यू डोंट हॅव टू वरी फॉर द बेसिक नेसेसिटीज. आणि इथे खूप टुरिस्ट नाही दिसले मला. कदाचित आत्ता सुट्ट्या संपलेल्या आहेत, स्कूल कॉलेजेस पण स्टार्ट झालेत पोस्ट दिवाळी, त्यामुळे कदाचित असेल. पण इथे खूप गर्दी नाही आहे जशी आपण गोवा किंवा अलिबागच्या बीचेसवरती बघतो. त्यामुळे तुम्हाला इकडे मी टाईम व्यवस्थित एन्जॉय करता येईल. दिस इज अबाउट द प्लेस अँड ट्रान्सपोर्टेशन आणि कॉस्ट. सीझन मी ऑफ सीझनला आलो आहे. तुम्ही कुठल्याही सीझनला येऊ शकता. आणि इथे बीच खूप छोटे छोटे आहेत आणि रिसॉर्ट होमस्टेचे खूप ऑप्शन आहेत. टॉकिंग अबाउट द फूड, रिसॉर्टचं फूड आम्ही इन्क्लूड करून घेतलं होतं ब्रेकफास्टमध्ये पण ऑप्शन्स होते. पोहे, उपमा, इडली, एग्स, टोस्ट अँड ऑल दॅट. त्यामुळे मी काही ते व्लॉगमध्ये कवर केलं नाही बिकॉज इट्स बेसिक ऑफरिंग विच एनी रिसॉर्ट डज. टॉकिंग अबाउट द सी फूड विच इज द स्पेशालिटी ऑफ दिस एरिया. त्यामुळे सी फूडमध्ये तुम्हाला मासे जर आवडत असतील तर ते दोन्ही ऑप्शन आहे. रिसॉर्टमध्ये घेतलं तर थोडंसं महाग पडतं बिकॉज इव्हेंच्युअली इट्स अ रिसॉर्ट और अ हॉटेल. पण इथे होमस्टे आहे. ते तुम्हाला इथे मच्छी मार्केट आहे, लोकल बंदर आहे. तिथे जाऊन काय करायचं, मच्छी घेऊन इथे कोणालाही दिलं तरी ते तुम्हाला फ्राय करून किंवा त्याची भाजी करून देतात. तर ते अजून इकॉनॉमिक पडतं. तर हे दिस इज ऑल अबाउट दिस टूर. वी वेर अ ग्रुप ऑफ 4 पीपल. त्यामुळे आम्हाला ट्रान्सपोर्टेशन स्वस्तात म्हणण्यापेक्षा आम्हाला आमच्या पेसने ट्रॅव्हल करता आलं. त्यामुळे वी ऑप्टेड फॉर दॅट. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने ते आयटनरी प्लॅन करून येऊ शकता. आता आपण काही रेटिंग्स बघूया. सो वेदर इट इज व्हॅल्यू फॉर मनी. सो आन्सर इज येस. माय एक्सपिरियन्स ऑन द स्केल ऑफ 10, probably 9.5. Starting from travel to food, venue and everything. If you ask me to rate it on the scale of 10, so माझा एक्सपिरियन्स एक 9 किंवा 9.5 असेल. सो दिस इज ऑल अबाउट दिस टूर. तुम्हाला या सिरीज मधलं स्पेशली काय आवडलं किंवा अजून असे कुठले अनएक्सप्लोर्ड बीचेस आहेत जे तुम्ही गेलात आणि यू वॉन्ट वी कॅन ऑल्सो विजिट, तर ते पण तुम्ही मला रिकमेंड करा खाली कॉमेंटमध्ये. आणि बघूया आजच्या काय ॲक्टिव्हिटीज प्लॅन्ड आहे. आणि आता बीचवरती जाऊया आपण. हे बघा सनराईज झालेलं आहे. काल आपण थांबलो होतो सनराईजसाठी, पण आज थोडा उशीर झाला इथे पोहोचायला. त्यामुळे राईज नाही बघता आलं. बट इट्स अर्ली मॉर्निंग अँड सी द ब्युटिफुल व्ह्यू ऑफ दिस. मस्त आहे. तुम्ही बघू शकता गर्दीच नाही आहे. म्हणजे यू विल हार्डली फाइंड पीपल बिंग देअर. हे बघा मागे अशा पद्धतीने बीच आहे.
मॉर्निंगच्या थोड्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर परत ब्रेकफास्टला आलो आणि आत्ता आपण चेकआउट करणार आहोत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला रिसॉर्ट कंप्लीट असा सेपरेट व्हिडिओ नाही बनवला, पण एक मी थोडासा ओव्हरव्ह्यू आणि इथलं कॅम्पस म्हणजे इथलं हे दाखवतो, म्हणजे वॉट ऑल दे हॅव. इथून आल्यानंतर त्यांचं रिसेप्शन आहे इकडे, इथे त्यांचं किचन आहे. खूप होमली वातावरण आहे इकडलं आणि खूप होमली लोक पण आहेत. हे जे समोर बघताय तुम्ही हे परत त्यांचे रूम्स आहेत. दे हॅव बोथ ऑप्शन्स AC अँड नॉन AC आणि दोन्ही फ्लोअर आहे. आय थिंक वरती ॲक्टिव्हिटी एरिया आणि बरंच काय काय आहे आणि इथे आम्ही ऑप्ट केलं होतं. आणि हे त्यांचं फूड कोर्ट आहे जिथे ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं आहे. आणि हे इथे लॉन आहे. आत्ता हे तुम्हाला रिकामं दिसतंय, पण रात्री इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली असते आणि थोडे लाईटिंग्स असतात, सो लॉनचं त्याला फील येतं. अशा प्रकारे हा पूर्ण कॅम्पस आहे. इकडनं एंट्री आहे आणि आय शो यू द टॉप आणि बेस्ट पार्ट ऑफ दिस ब्रिज इज इथून पुढे गेल्यानंतर इथून रस्ता आहे आणि हे जर तुम्ही इथे बघितलं की जस्ट 2 ते 3 मिनटं तुम्हाला चालायला लागतं आणि इकडे तुम्हाला बीच आहे. खूप फ्रेंडली आणि चांगली लोक आहेत तिथली. तर खूप आय मीन माझा 2 दिवसाचा एक्सपिरियन्स वॉज व्हेरी व्हेरी गुड. सो द एक्सपिरियन्स आय वुड रेट 10 on 10 आणि याचं लोकेशन मी देतो, गुगलला तुम्ही सर्च करू शकता. सो इट्स व्हेरी नाईस मीटिंग ऑल ऑफ दॅम. So this is all about this 3 days tour to Konkan. I hope you like this series and vlogs as well. Feel free to comment down below and let me know your feedback. I'll see you in another vlog. Until then, this is Sandeep signing off. Thank you so much for your time.